नमस्कार. उद्या रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे भावानी बहिणीची करायची रक्षा. पण मला असं वाटते की प्रत्येक भावाने बहिणीची रक्षा करण्याच्या आधी आजकालच्या याच्यामध्ये स्वतःची रक्षा करणं खूप गरजेचं आहे. हो, जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतंय चल आपण गाडीची रेस लावू, चल ही गाडी जोरात चालव, एक सिगरेट पिल्याने काहीच होत नाही, चल एक सिगरेट फुकून बघू, थोडीशी घेतल्याने काहीच होत नाही, ह्या आजकालच्या मुलांमध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत. आणि अशा गोष्टींमध्ये बऱ्याच बहिणींनी आपल्या भावांना कायमचं गमावलेलं आहे. मी आज त्या भावांशी बोलायला आली आहे की रक्षाबंधनमध्ये तुम्ही तुमच्या बहिणीची खरोखर मनापासून जर रक्षा करू इच्छित असाल तर तुम्ही सर्वात पहिले स्वतःची रक्षा करा, स्वतःची काळजी घ्या, नियम तोडू नका. गाडी खूप जोरात चालवताना घरी आपली एक बहीण आहे आणि त्या बहिणीला आपली गरज आहे. घरी आई आहे आणि वडील आहेत. आपल्याला काही झालं तर त्यांचं काय होणार आहे ह्याचा विचार करा. खूप घरांमध्ये गेलेल्या भावांनंतर त्या परिवाराचं काय होते हे मी खूपदा बघितलेलं आहे. ते आई वडील ती बहीण प्रत्येक रक्षाबंधन भाऊबीज त्यांच्या बड्डेला त्यांना आठवण येत असते. जेव्हा त्या बहिणींचे छोटे छोटे बाळं म्हणतात की सगळ्यांचे मामा रक्षाबंधनला आलेले आहेत, आपलंच का नाही आहे, तेव्हा त्या बहिणीकडे द्यायला उत्तर नसतं. जेव्हा ते मुलं इतरांचे मामा बघतायत की त्यांचे काय लाड होत आहेत आणि ते स्वतः फक्त शांत बसतायत की आपल्याला मामा नाही आहे, त्या गोष्टी बघा. आणि मुलांनो, रिस्क घेण्याआधी, मजा मारण्याआधी आपल्या परिवाराचा विचार नेहमी करा. त्यांच्या कर्माचे फळं आहेत ते त्याच लायकीचे असतील किंवा त्यांच्यासोबत त्यांनी कुणाचं मन दुखवलं असेल म्हणून त्यांच्यासोबत असं झालेलं आहे, हे घरातले मुलं गेल्यावर त्यांच्या आईवडिलांना आणि बहिणींना ऐकवलं जाते. म्हणून जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतंय ना गाडी जोरात चालव, त्यावेळेस हा विचार नेहमी करा ही गाडी जोरात चालवून मला हातात काहीच येणार नाही आहे, पण मी माझ्या घरच्यांचा विचार करून वागलो तर माझं घर सुरक्षित राहणार आहे. कारण की जाणारा चालला जातो, पण जे मागे राहतात त्यांना खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात. जेव्हा एका बहिणीचा भाऊ चालला जातो तेव्हा त्या बहिणीकडे बघण्याची नजर सगळ्यांची अतिशय वेगळी राहते. हे सगळ्यांनी नेहमी बघितलेलं आहे. भाऊ आहे तर पाठिंबा आहे, भाऊ आहे तर सगळ्याच गोष्टी आहे, हे नेहमी आपण बघत असतो. म्हणून भावांनो, रक्षाबंधनचा विचार रक्षाबंधनच्याच दिवशी आपल्या बहिणीची काळजी घेणं इतकाच नाही आहे. आपल्या बहिणीला कुठल्या मुलांनी त्रास देणं, आपल्या बहिणीचा पाठलाग करणं, तिच्यावर लक्ष ठेवणं इतकीच तुमची जबाबदारी नाही आहे. स्वतःची काळजी घेणं, सिगरेट पिल्यानंतर आपल्या हृदयाला त्रास होणार आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे हे त्या पाकिटवर धणधणीत लिहिलेलं आहे. ते पितांना विचार करा की माझ्यानंतर माझ्या घरच्यांचं काय होईल. गाडी जोरात चालवताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जर माझं काही बरं वाईट झालं तर माझी बहीण रक्षाबंधनच्या वेळेस दुकानात जाऊन कुणासाठी राखी विकत घेईल, माझ्या भाच्या कुणाकडे बघतील, माझे भाचे कुणाकडे बघतील, हा विचार नेहमी करा. माझ्या आईवडिलांचं काय होईल, माझ्या आईवडिलांचं कसं होईल, त्यांच्याकडे कोण बघेल. जेव्हा इतरांचे स्टेटस रक्षाबंधनला माझी बहीण बघेल तेव्हा माझ्या बहिणीला कसं वाटेल, या सगळ्या गोष्टींचा विचार भावांनो कृपया तुम्ही रक्षाबंधनच्या वेळेसच नाही, वर्षभर करा. जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या बहिणीची रक्षा तुम्हाला करायची आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी करणं आणि स्वतः या दुनियेमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण तुम्हाला काही झालं तर तुमच्या बहिणीकडे बघेल कोण. म्हणून कृपया गाडीचा वेग कमी ठेवा, सिग्नल तोडू नका, आपल्या स्वतःला आणि इतरांना त्रास होईल असं काहीच करू नका, कुठल्याही गोष्टीची रिस्क घेऊ नका. ज्या वस्तूवर लिहिलेलं आहे की याने तुमच्या हृदयाला किंवा तुमच्या शरीराला धोका होणार आहे, कृपया त्या गोष्टी घेऊ नका. आणि रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं आणि बहिणीची रक्षा करणं इतकीच कन्सेप्ट नसून तुम्ही स्वतः या जगात असणं आणि सुदृढ असणं आणि आपल्या बहिणीसाठी आपण तिच्या गावाला जाऊन तिच्याकडनं राखी बांधून घेणं आहे. तुम्ही आहात तेव्हाच तुमच्या बहिणीच्या घरी कोणी येणार आहे, ते तुम्ही येणार आहेत. आणि तुम्हाला काही झालं तर तिच्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज हा सणही असणार नाही आहे. म्हणून कृपया भावांनो, मी इथे सगळ्या पुरुषांना आणि सगळ्या मुलांना विनंती करते की रक्षाबंधनला तुम्हाला नक्की जर काही करायचं असेल तर वर्षभर स्वतःची काळजी घ्या, स्वतःची जीवाची काळजी घ्या. तुम्हाला काहीच होणार नाही ह्याची काळजी घ्या. कारण तुम्हाला काही झालं तर तुमच्या घरच्यांकडे बघणारं तुम्ही सोडून दुसरं कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे. तुमच्या बहिणीच्या गावाला जाऊन तिच्याकडनं राखी बांधून घेणारं कोणीच राहणार नाही आहे. तुमच्या बहिणीच्या ताटात पैसे टाकणारं कोणीच नाही आहे. तिला हट्ट करण्यासाठी कोणीच नाही आहे की मला हेच हवं आहे. एक बहीण फक्त आपल्या
भावाकडेच हट्ट करत असते की मला या रक्षाबंधनला हे हवं आहे. तुम्हाला काही झालं तर ती कुणाकडेच हट्ट नाही करू शकत. जेव्हा भावाला काही होते तेव्हा एक मुलगी इतकी सांभाळून चालते की तिला तिच्या आईवडिलांना पण सांभाळावं लागतंय, तिला तिच्या सासरच्यांनाही सांभाळावं लागतंय. भाऊ असतो तेव्हा आईवडिलांना सांभाळून घेतोय, पण जेव्हा भाऊ जातोय तेव्हा बहिणींच्या खूप जास्त जबाबदाऱ्या वाढत आहेत. म्हणून भावांनो, ह्या रक्षाबंधनला मी तुम्हाला सगळ्यांना हा संदेश देईल की स्वतःची काळजी घ्या, आपल्या बहिणीसाठी घ्या, आपल्या कुटुंबासाठी घ्या. गाडीचा वेग अजिबात जोरात करू नका. ज्या वस्तूंवर, ज्या पदार्थांवर लिहिलेलं आहे की ह्याने तुमच्या शरीराला त्रास होणार आहे, कृपया ते पदार्थ खाणं टाळा. मौज मस्ती करताना, अपरात्री बाहेर जाताना, खूप ड्रिंक करून गाडी चालवताना ह्या गोष्टींचा विचार नक्की करा. कारण की कुठलीही गोष्ट वाईट होण्याआधी सांगून येत नाही. वाईट वेळ ही कधीच सांगून येत नाही. ह्या गोष्टींची कृपया सगळ्यांनी काळजी घ्या. मी इथे सगळ्यांना विनंती करते, सगळ्या भावांना विनंती करते आणि मी इथे सगळ्या महिलांना पण विनंती करते. कारण की मला खूप चांगल्याने माहिती आहे की जेव्हा भाऊ जातो तेव्हा घरच्यांवर काय राहते, जेव्हा इतरांचे स्टेटस आपण रक्षाबंधनला बघतो तेव्हा काय वाटते. म्हणून मी सगळ्या महिलांना इथे विनंती करते की कृपया हा मेसेज आपल्या भावांजवळ पाठवा. ही रक्षाबंधन आपल्या भावाला हा संदेश द्या, माझी रक्षा करण्यासाठी तू सर्वप्रथम तुझ्या स्वतःची रक्षा करणं खूप जास्त गरजेचं आहे भावा. म्हणून सगळ्यांनी हा मेसेज आपल्या भावांपर्यंत नक्की पोहोचवा, हे सेशन आपल्या भावांपर्यंत पोहोचवा. आणि माझ्याकडनं पुन्हा एकदा सगळ्यांनाच हा संदेश आहे की स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा.